मित्रांनो नमस्कार। बघा 7 ते 6 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळानं एक आगामी पोलीस भरती जी आहे त्या पोलीस भरतीविषयी हे मंजुरी दिलेली आहे। असे काही लेटर्स आहेत, पत्र आहेत, हे सोशल मीडियावरती आलेत आणि त्याच वेळेस आपण या 4-5 दिवसापूर्वी तो व्हिडिओ पोस्ट सुद्धा केलाय। परत आज एक नव्यानं बातमी न्यूज चॅनलला झळकते येते, त्यानंतर काही त्याचे स्क्रीनशॉट येतात आणि एक बातमी येते, ते म्हणजे 15,000 पदाची भरती प्रक्रिया ही सुरुवात होणार आहे। आता याविषयी आपण सविस्तर असे व्हिडिओ पाठीमागे केलेत आणि आपण याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगायचा प्रयत्न हे यापूर्वी केलेला आहे। जी आपण 4 दिवसापूर्वी तुम्हाला माहिती पुरवली होती तीच माहिती आता या सगळ्या सोर्सद्वारे बाहेर येते। आता ही आजची एक नवीन पोलीस भरतीची बातमी काय, अपडेट काय की आता पोलीस भरती 2025च्या 31 डिसेंबरपर्यंत जे पद रिक्त होणार आहेत ते रिक्त पदाची भरती प्रक्रिया 15,000वर आहे। त्यामध्ये SRPF, बँड्समॅन, त्यानंतर जेल आणि ड्रायव्हर आणि शिपाई म्हणजेच अंमलदार, अशा विविध घटकामध्ये ही भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे। जागा आहेत 15,000, पण ह्या जागा ह्या डायरेक्टली स्पॉटला त्यावेळेस वाढ होऊ शकते, त्यामध्ये वाढ ही होऊ शकते। आता जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे फॉर्म हे कधी पडतील आणि ही भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होईल। आता हे सगळ्या हालचाली गोष्टी पाहिल्या गेल्या, तुम्हाला मी पाठीमागे सांगितले आफ्टर 4 days अगो की ही भरती प्रक्रिया ही या महिन्यामध्ये शेवटी हिचे फॉर्म सुटतील आणि पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ह्याचे फॉर्म सुटतील। या महिन्यामध्ये शेवटी किंवा पुढल्या महिन्यामध्ये सुरुवातीला हे फॉर्म सुटतील आणि सप्टेंबरमध्ये हे भरती प्रक्रियेचे फॉर्म हे भरून घेतले जातील, असे मी स्वतः म्हणत नाही किंवा माझं पर्सनल ओपिनियन नाही। अशा हालचाली, असे जे काही अपडेट आहेत ते अशाच आहेत। आपण याविषयी पाठीमागे व्हिडिओ केला मित्रांनो। आता ऑक्टोबरच्या अगोदर ही भरती प्रक्रियेची जी प्रोसेस आहे, फॉर्म वगैरे हे अगोदर, आणि त्यानंतर जे आपलं स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याची निवडणूक पण आहे, त्या निवडणुकीची आचारसंहिता, निवडणूक, त्यानंतर तुमचं ग्राउंड, हे असं एकंदरीत नियोजन आहे। आणि हे सगळं नियोजन यामध्ये फॉर्मचा काही अडथळा येत नाही। तुमच्याकडनं फॉर्म भरून ही भरती प्रक्रिया नंतरही आरामामध्ये डिसेंबरला, नोव्हेंबरला किंवा पुढल्या वर्षीही होऊ शकते। ही अशी होती अपडेट। आता काही मुलांचा हाही प्रश्न असेल की वयवाढीविषयीचा, की वयवाढी आता कधीपर्यंत वय वाढवून मिळेल आणि ही वयवाढ हे मिळेल का, याविषयी एक पाठीमागं एक महत्त्वाची अपडेट होती। ती अपडेट अशी होती की ज्या मुलांचं 31/12/2022 पर्यंत 22-23 पर्यंत वय संपलंय त्या मुलांना एक संधी होती, पण मागच्या भरतीमध्ये ही संधी मिळाली नाही। पण त्यावेळेस एक नवीन जाहीर आला होता की या भरतीमध्ये आता ह्या भरतीची जी प्रोसेस आहे पूर्ण झाली आहे, पुढल्या भरतीवेळेस आपण ते रिमाइंड करू। आता ज्यावेळेस हे नवीन शुद्धीपत्रक येईल, नवीन सेवा प्रवेश येईल, त्यावेळेस आता वयवाढीशी आपण निश्चित सांगू शकू। पण 2023 पर्यंतच्या मुलांना वयवाढ ही एक चान्स या भरतीमध्ये तुम्हाला मिळू शकतो। अशा ह्या मागच्या जे काही अपडेट्स आहेत त्या ह्या अपडेट्स आहेत आणि आताची अपडेट तेच आहे, फक्त विषय येतो जागेचा आणि वयवाढीचा। ज्यावेळेस नवीन सेवा प्रवेश येईल त्यावेळेस याही गोष्टी क्लिअर होतील। पण सध्या सर्वांनी तयारीला लागा, बेफिक्र राहू नका, गाफील राहू नका, तयारी चांगली ठेवा, जोमात ठेवा, कारण तुम्हाला तुमचीच धावपळ हे ऐन वेळेस तुम्हाला होणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ गरजूपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा। नमस्कार।